पुढे बघूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। गोकुळ दूध संघाच्या प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट, तर तूप, लोणी आणि दूध पावडर प्रोडक्टसाठी हलाल सर्टिफिकेट। मुश्रीफ यांचा मुलगा गोकुळचा अध्यक्ष असताना नव्या वादाची ठिणगी। तर गोकुळचे प्रोडक्ट्स इतर देशांमध्ये पाठवले जातात, आंतरराष्ट्रीय निर्यातीसाठी अशा सर्टिफिकेट्सची गरज असते। हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। 2022 मध्येच हे सर्टिफिकेट काढण्यात आलं अशी देखील माहिती। शिवराज मोटेगावकरकडे 10 दिवस आधीच नीटचा पेपर आला होता। सीबीआय चौकशीमध्ये मोटेगावकरच्या मुलाची कबुली अशी सूत्रांची माहिती। नीटच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये आरोपी तेजस शाह आणि मनोज शिरोरेला 5 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली। तर यामध्ये आरोपी शिवराज मोटेगावकर, प्रल्हाद कुलकर्णी यांना न्यायालयीन कोठडी। प्रकरणामध्ये आतापर्यंत 13 जण अटकेत असल्याची देखील माहिती। शिवराज मोटेगावकरला डॉक्टर मनोज शिरोरेने दिला होता नीटचा पेपर। सीबीआय तपासात महत्त्वाची माहिती समोर। मोटेगावकरच्या मुलासाठी पेपर दिला। मोटेगावकरचा मुलगा आणि इतर 2 विद्यार्थी देखील अशा एकूण 3 विद्यार्थ्यांना पेपर दिला। इतर 2 विद्यार्थी कोण या संदर्भात सीबीआयकडून तपास सुरू। सुप्रीम कोर्टाकडून एसआयआर प्रक्रियेला आता संघटनात्मक मान्यता। एसआयआर करण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार। मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी अचूक मतदार याद्या आवश्यक, कोर्टाचे हे निरीक्षण। घाटकोपरच्या सागरपार्क सोसायटीमध्ये बकरा कुर्बानीला विरोध। बीएमसीकडून मंगळवारी रात्री अचानक बकरा कुर्बानीची परवानगी रद्द। पालिकेने जागा द्यावी, तिथे आम्ही बकरा कुर्बानी करू, नागरिकांची भूमिका। किरीट सोमय्या घटनास्थळी। मीरा रोडनंतर गोरेगाव पूर्वमधील गोकुळधाम परिसरामध्ये कुर्बानीला विरोध। उघड्यावरती बकरी कुर्बानीला परवानगी देऊ नका, नगरसेविका प्रीती सातम यांची प्रशासनाकडे ही मागणी। सार्वजनिक ठिकाणी किंवा सोसायटीच्या ठिकाणी पशुहत्या करणं कायद्याने गुन्हा। अनेक तक्रारी प्राप्त झाल्या, त्यामुळे आयुक्त आणि सीपींना पत्र लिहून कारवाईचे आदेश दिले। बकरी ईद निमित्त मीरा रोड या ठिकाणी झालेल्या तणावानंतर मंत्री माधुरी मिसाळ यांचीही प्रतिक्रिया समोर। पुढे बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अत्याचारी बंधू अशोक खरातवर चित्रपट येणार। शिवसेना नेत्या दीपाली सय्यद, रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारणार। खरातचे कारनामे सिनेमातून उलगडणार। मान्सूनचा केरळमध्ये दाखल होण्याचा 26 मे रोजीचा मुहूर्त हुकला। यंदा मान्सूनचं आगमन काही दिवस लांबणीवर। केरळमध्ये मान्सून 1 जूनच्या सुमारास दाखल होईल। महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 8 ते 10 जून दरम्यान मान्सून दाखल होण्याची हवामान विभागाकडून शक्यता व्यक्त। कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचं मंदिर 30 मे पर्यंत 22 तास खुलं राहणार। उन्हाळी सुट्ट्या आणि अधिक मासानिमित्त निर्णय। भाविकांची गर्दी वाढली। तुळजाभवानी मंदिर संस्थानची प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती। मार्चमध्ये मुंबई दिल्लीसह देशभरातील विविध विमानतळांवरील आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्येत घट। तिकीट दरातील वाढ। इराण अमेरिका संघर्षाचा परिणाम। मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरती प्रवासी संख्येत 9.7% घट। एका ठेकेदाराला मिळणार 2च कामं। पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रज्योत नायर यांचा निर्णय। शहरातील रस्ते स्वच्छ ठेवण्याच्या कामामध्ये गैरप्रकार होत असल्यानं हा निर्णय। पुणे महानगरपालिकेकडून सफाई कर्मचाऱ्यांसाठी फेज रेडिंग हजेरी प्रणाली लागू करण्यात येणार। विशेष ॲपद्वारे दिवसातून 3 वेळा हजेरी नोंदवावी लागेल। शहरातील अस्वच्छतेवरती नियंत्रण ठेवण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। नाफेडकडून 8 दिवसांमध्ये केवळ 50 टन कांदा खरेदी। शेतकऱ्यांची खरेदी केंद्राकडे पाठ। नाशिक जिल्ह्यातील 18 खरेदी केंद्रांवर अत्यल्प प्रतिसाद। कमी दर, जनजागृतीचा अभाव आणि खरेदी केंद्रावरील गैरसोय, त्यामुळे शेतकरी नाराज। राज्यात सुरू असलेल्या 5000हून अधिक प्राध्यापक भरतीच्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटलांच्या दालनाबाहेर शिफारस बंदीचा सूचना फलक। भरती प्रक्रियेमध्ये कोणताही दबाव किंवा शिफारस करू नये असे स्पष्ट निर्देश। पुण्यातील आंदेकर टोळीतील 5 जणांना अहिल्यानगर पोलिसांकडून अटक। दरोड्याच्या तयारीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली।